हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि मी आज तुमच्यासोबत माझं सकाळचं म्हणजे डेलीचं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर आत्ता मी झोपेतून उठलेली आहे आणि अगोदर मी खिडकी उघडी करते आणि जेव्हा खिडकीतून सकाळची छान अशी मंद हवा येते, गार, आणि चिमण्यांचा जो आवाज असतो किंवा जो पक्ष्यांचा आवाज असतो ते ऐकायला मला फार आवडतं. तर थोडा वेळ अशीच बसत असते. स्वामींचा फोटो आहे समोरच्या भिंतीवर, तर आणि देवघर पण आहे. तर स्वामींच्या फोटोकडं पाहत असते आणि मनातली मनात स्वामींशी गप्पा पण मारत असते. आणि त्याचबरोबर मग कोमट पाणी पण करून घेतलेलं आहे सोबत. तर थोडं करून कोमट पाणी पण पिते. आणि सध्या असं रुटीन चालू झालेलं आहे माझं. थोडंसं वेट गेन झालं आहे, तर वेट लॉसचे पण चालूच आहे करणं, पण अजून काही एवढं प्रॉपर होत नाही आहे. जेव्हा प्रॉपर व्हायला सुरुवात होईल तेव्हा मग मी तुमच्यासोबत तसं शॉर्ट व्हिडिओ शेअर करेलच. तर सध्या एक नवीन सुरुवात पण केलेली आहे मिनी ब्लॉग्सची. तर ती तर यूट्यूब चॅनलवर पण आहेच आणि सेपरेट मिनी ब्लॉग्ससाठी मी आता एक इन्स्टा आय डी पण उघडलेली आहे. तर पुढे सांगेलच मी ती इन्स्टा आय डी कोणते आहे, तर त्या इन्स्टा आय डीला पण मला फॉलो करा नक्कीच. तर सकाळचं चहा चाललं तोंडात गरम पाणी किंवा कोमट पाणी घेऊन झाल्यावर नंतर मग थोडंसं फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर घरातले रेग्युलरचे कामं सुरू झाले. तर आंघोळीच्या अगोदर ना मी घर झाडून किंवा घरातलं पारूसं काढून घेत असते. तर घर वगैरे झाडून झालेलं आहे आणि त्यानंतर मग घर झाडल्यानंतर बाहेरचं पण जो पोर्च आहे जिथे मी रांगोळी वगैरे काढते, जिथे म्हणजे तुळस वगैरे आहे, तर तिथे पण झाडून घेतलं. त्यानंतर ते पाणी मारून छान असं धुवून घेतलं आणि त्यानंतर ते सुकेपर्यंत मग आंघोळ वगैरे करून घेत असते. आंघोळ झाली ना सकाळी तर छान फ्रेश वाटतं आणि आंघोळ झाल्यानंतर छान असं आवरून वगैरे घेत असते. आणि माझं आवरत आहे तोपर्यंतच पिल्लू उठतोच. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता मी झालेली आहे, साडी वगैरे घालून रेडी झालेली आहे आणि आता अजून झोपलेले आहेत. तर ह्याचा आवरायचं आहे. हाही उठून बसला मी साडी घालूपर्यंत. सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण. तर आता याला पण फ्रेश वगैरे करते आणि त्याला दूध वगैरे देते. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे आज संध्याकाळनंतर लागणार आहे. तर जी चंद्र पाहायची आहे ती आज आहे आणि जी उपवास पकडायची आहे ती उद्या. तर उपवास तर उद्या राहणार आहे आणि आज पण काय आता पूजा वगैरे तर करता येणार नाही आहे विटाळ असल्यामुळे. अजून 4-5 दिवसच राहिले. तर मग बघू आता कसं काय, दूध वगैरे केलं तर करू शकतो किंवा जर उशीर झाला हा झोपला तर मग मी पण झोपूनच जाईल. तर ते बघूच संध्याकाळी करतो की नाही. तसं तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच की मी करते की नाही. केलं तर नक्की शेअर करेल, नाही केलं तर नाही करणार. तर आज 2-3 दिवस झाले वेट लॉस जर्नी परत चालू केलेली आहे. तर मध्ये स्टॉप केली होती कारण थोडेसे मेडिकल प्रॉब्लेम झाले होते. म्हणजे माझंच दुखत वगैरे होते, म्हणजे आता ते सांगण्यासारखे पण नाहीत, असे मेडिकल प्रॉब्लेम झाले होते. म्हणून खूप साऱ्या मेडिसिन्स खाव्या लागल्या आणि ते मेडिसिन्समध्ये स्टेरॉईड असतं, त्यामुळे परत वेट गेन झालेलं आहे. ते तुम्हाला तर दिसतच असेल वेट गेन झालं आहे. तर केलं आहे 2-3 दिवस झालं चालू. तर अजून एवढं प्रॉपर होत नाही आहे, म्हणजे फॉलो होत नाही आहे, कारण वेळच लागतो कोणत्याही गोष्टीला स्टार्ट करायला किंवा ॲक्सेप्ट करायला. तर करते आहे फॉलो
तर बघू, जर छान वर्क झालं तर तुमच्यासोबत तशी तर शेअर करणारच आहे. तर आणि अजून एक गोष्ट की मी जसं लॉंग व्हिडिओ टाकते तसेच मी आता रोज एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे. मिनी व्लॉग म्हणू शकतो आपण त्याला, सध्या त्याचं खूप ट्रेंड आहे. तर मिनी व्लॉग तर मी यूट्यूबला टाकणारच आहे, पण मी स्पेशल या मिनी व्लॉगसाठी किंवा शॉर्ट व्हिडिओसाठी एक वेगळं इंस्टाग्राम हँडल सुरू केलं. तर त्याच्यात अजून मी काहीच पोस्ट केलं नाही आहे. तर तरी पण म्हणजे मी डेली तिथे आता पण पोस्ट करणार आहे. तर इथे देऊन टाकल मी त्या इंस्टाग्राम हँडल IDचं हे. तर तिकडे पण मला नक्की फॉलो करा. आणि चला तर आता पुढच्या रुटीनला सुरुवात करूया. तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर पिल्लूला भूक लागते, मग त्याला दूध देत असते. तर त्याला सकाळी सकाळी खूप पॅम्परिंगची सवय असते, म्हणजे त्याला खूप पॅम्पर करावं लागतं, तेव्हा त्याला छान वाटतं. तर या ठिकाणी मी आता दूध तापवायला ठेवलेलं आहे त्याला. तर खूप जास्त गरम पण नाही करत मी त्याला दूध, कारण त्याला अजून एवढं समजत नाही फुकून प्यायचं वगैरे. तर फक्त थोडंसं जे फ्रीजमधून काढलेलं असतं ना, म्हणून मग ते एकदम गारही नको म्हणून थोडंसं कोमट करून मी त्याला दूध देत असते. तर या ठिकाणी त्याच्या चाललेल्या आहेत गप्पा. तर गप्पा तर इतका मारतो आणि मलाही त्याच्या गप्पांची सवय झाली. मला पण दिवसभर तो जर कधी झोपलेला असेल ना, तर कधी कधी करमत पण नाही की तो कधी उठला असं होतं. आणि ज्या वेळेला करमत नाही ना, त्यावेळेला तो जास्त झोप घेतो. आणि तशी त्याला झोप फार कमी आहे, पण जेव्हा असं वाटेल ना का तो त्याच्याशी गप्पा मारायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे, तर त्यावेळेला खूप वेळ झोपतो. तर असंच आहे. आणि आता या ठिकाणी दूध पण झालेलं आहे थोडंसं कोमट, तर मी त्याला दूध पण देते. तर त्या दुधाच्या पातेला डोकून पाहतोय आणि म्हणतोय तू मला दूध देते. आणि मग मी पण म्हटलं हो. तर अगोदर मी त्याला दूध देणं अगोदर स्वतः त्याला चेक करते की ते कितपत गरम झालं आहे, कारण खूप जास्त गरम केलं तर त्याचं तोंड पण भाजण्याची शक्यता असते. तर त्याला ना वरती बसून पाजण्यापेक्षा ना मी सध्या असं फिरवत तो फिरतो ना, तर तसं पण मग त्याच्या मागं फिरत का होईना, पण मला त्याला असं आता त्या किचन ओट्याची सवय कमी करायची त्याच्यासाठी. मग त्याच्यासाठी मी पण त्याच्या मागे फिरते. तर सध्या आता इकडच्या किचनच्या गॅलरीचा दरवाजा उघडला आणि तो लगेचच आला आहे तिथं. तर मग मी म्हटलं त्याला मग तिथंच त्याला पाजावं दूध. काय करतो तू? गाडी खेळतो. एवढ्या कमून गाड्या खेळतो? 3 दादूची आहे एक गाडी. आणि अजून कोणाची आहे? दादूची आहे. ती तुझी गाडी आहे. आणि ही दुसरी ती तुझीच आहे ना? आजीने आणलेली. आणि ही कुणी आणली तुला? कुणी? तू आणली होय? आजीने नाही, तूच आणली यात्रेतून. तूच आणली यात्रेतून. अरे धर, नीट प्यायचं बाबी. कसं आहे दूध? छान आहे ना? आवडतं तुला दूध? आणि तू इथं बसून काय करतो? गाडी खेळतो. तुला गाड्याच आवडतात नुसत्या खेळायला? गुतली? कशी गुतली? गाडी गुतली. दादाचं? तुझ्या दादाचं आहे? चला आता त्याला दूध पाजून झालंय आणि आता वेट लॉस सुरू केलाय. तर म्हटलं या वेळेला थोडं हेल्दी वेने वेट लॉस करूया. तर हे पाहू शकता, ड्रायफ्रूट्स घेतलेत मी रोज सकाळी 8 वाजता. म्हणजे मी आता टाईम पण ठरवून घेतले किती वाजता काय खायचं आहे. तर 8 वाजता मी खात असते ड्रायफ्रूट्स.
तर रोज भिजवत असते पण आज लक्षातच नाही भिजवायचं, तर म्हटलं जाऊ द्या तसंच खाऊया. तर चला मी आता ड्रायफ्रूट्स खाऊन घेते आणि मग बाकीचं पुढचं रुटीन चालू करू. तुम्ही खायचं? जाऊ ना. ड्रायफ्रूट्स खाऊन झाले आमच्या दोघांचे पण, आणि मग म्हटलं तर त्यानंतर आहोंचा टिफिन रेडी करून घ्यावा. आणि टिफिनबरोबरच मग 2 पोळ्या एक्स्ट्रा करत असते, एक मला आणि एक पिल्लूला. तर सध्या कार्बोहायड्रेट्स कमी केलेत, त्याच्यामुळे 2च पोळ्या आम्हाला दोघांना दिवसभरात बास होतात. आणि त्याच्यासाठी थोडासा भात पण लावत असते, त्यामुळे एक पोळी आणि थोडासा भात असला का जमून जातं. तर या ठिकाणी आता पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर पीठ छान असं कडक मळायचं आणि नंतर त्याला थोडंसं पाणी लावून ठेवलं ना, तर थोड्या वेळ तर पीठ छान असं भिजलं जातं. तर या ठिकाणी पीठ मळून झालं आहे आणि त्याला पाणी लावून आता मी ठेवते आणि थोड्या वेळ पीठ भिजतं आहे तोपर्यंतच मग मी भाजीची पण तयारी करून घेते. तर आज भाजीमध्ये मी मुगाचं मेदगं बनवणार होते. आमच्या भागात म्हणजे इकडे नगर भागात याला मुगाचं मेदगंच म्हणलं जातं. या मेदगं म्हणजे मुगाला छान असं खरपूस भाजून घ्यायचं तव्यावरती आणि नंतर ते कुकरला शिट्टी लावून शिजवून घ्यायचं, एकदम आपण वरण बनवतो तशा पद्धतीने. आणि नंतर त्याला हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता वगैरे अशी फोडणी द्यायची हळद टाकून. आणि तर ही खूप छान लागतं हे पण खायला, मुगाचं मेदगं. तर आम्हाला आवडतं, मग अधूनमधून मी करत असते ते. एक साईडला तव्यावरती मूग भाजले तोपर्यंत मग कुकरला पण पाणी टाकून घेते, म्हणजे ते गरम झालं का, दोन्ही गरम असेल तर ते वातडत नाहीत. नाहीतर पाणी गार आणि मूग गरम असतील ना तर ते वातडले जातात. त्यामुळे हे भाजतायत तोपर्यंतच मग मी कुकरला पाणी टाकून घेतलं आहे ते गरम होण्यासाठी दुसऱ्या गॅसवरती. आणि त्यानंतर मग आता मी हे त्यामध्ये टाकून छान 2-4 शिट्ट्या काढून घेणार आहेत मूग छान शिजेपर्यंत. आणि मूग शिजत आहेत तोपर्यंत इकडं पोळ्या पण म्हणजे चपात्या पण करून घेते. तर चपात्या टिफिनच्या आणि आमच्या अशा धरून 5 चपात्या मी केल्या होत्या. तर खूप होतात त्या पण, कारण टिफिनला पण हे दोघं असतात खायला, म्हणजे एखादा तरी त्यांचा फ्रेंड सोबत असतोच, म्हणून मग मी 3 देत असते आणि घरी 2 ठेवत असते. तर 5 चपात्या बरोबर मी आज केल्या होत्या. तर या ठिकाणी आता मी पटापट चपात्यासुद्धा लाटून घेते. चपात्या होत आहेत तोपर्यंत कुकरला 2-3 शिट्ट्या झाल्या होत्या आणि छान शिजले होते. तर त्यानंतर चपात्या पण आता सगळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर लगेचच इथलं सगळं जिथले तिथं ठेवून देते, आवरून घेते. आणि मूग शिजले आणि चपात्या झाल्यानंतर मी आता आहो पण उठले होते. तर त्यांच्या फ्रेंडने ना काल त्यांना कच्चं दूध दिलं होतं. तर ते म्हटले मग आज काही बाकीचं नकोच नाश्त्याला, ते दूधच बनव. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तो चिक म्हणलं जातं आमच्या इकडे याला, कोवळा दूध किंवा चिक किंवा कच्चं दूध असं म्हणलं जातं. तर ते दूध बॉटलमध्ये ना रात्री फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणून ते एक साईडला असं त्याचं ते सगळा हे जमला होता. तर मग मी तो जरा त्याला शेक केलं बॉटलला आणि मग त्याच्यातनं ते काढून घेतलं. तर खूप छान लागतं हे दुधाचं, जे दूधवडी पण छान लागते किंवा मग आपण त्याचं ते गूळ घालून नुसतं दूध बनवलं जातं तर ते सुद्धा खूप सुंदर लागतं. तर मी आज ते गूळ घालून फक्त दूधच बनवते. दूधवडी नाही आवडत एवढी आहोंना, त्यांना ते पातळ दूधच आवडतं. तर मग तेच बनवते आज नाश्त्याला. तर या ठिकाणी ते दूध अगोदर तापायला ठेवलं आहे आणि मग नंतर त्यामध्ये मी गूळ घालणार आहे. तर या ठिकाणी ते दूध तापायला ठेवलं का लगेचच थोडं लगेचच ते फुटल्यासारखा आवाज येतो आणि नंतर त्यामध्ये गूळ घातल्यानंतर तर ते अजून फुटतं आणि ते
फक्त तेच छान लागतं, असं ते पनीरसारखं वेगळं होतं. तर खूप सुंदर लागतं आणि त्याच्यातनं खूप जास्त प्रोटीन पण असतं. तर फॅट लॉस वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी पण चांगलं असतं ते. पण त्यात साखर नाही घालायची, गूळ घालायचा. जर साखर घातली तर मग ते वेट लॉससाठी नाही म्हणता यायचं, पण गूळ घातल्यावर ठीक आहे. गूळ ना थोडासा साखरेपेक्षा कमी हानिकारक असतो आणि ऑर्गॅनिक असतो ना, त्यामुळे गूळ चालू शकतो. तर या ठिकाणी ते दूध पण कमी गॅसवरती ठेवलेलं आहे मी आणि साईडला लगेच जे मूग होते त्याला पण फोडणी देऊन घेतली. तर फोडणी फक्त सिंपल कढीपत्ता, हिरवी मिरची, अगोदर तेलात कढीपत्त्याची फोडणी घातली, त्यानंतर हिरवी मिरची लसूणची पेस्ट घातली, थोडीशी हळद घातली आणि त्यानंतर हे जे मूग शिजवले होते आपण तर ते मूग घालायचे. तर मी खूप जास्त पातळ नाही करत आहे, तर ह्याच्यात पातळ केली तरी चालते ज्यांना रस्सा भाजी आवडते त्यांच्यासाठी. पण मला टिफिनला द्यायची होती आणि टिफिनमध्ये ना पातळ भाज्या दिल्या ना तर त्या खूप विसळतात. त्याच्यामुळे मग थोड्याशा ना मी असं घट्टच केलं होतं त्याला. तर मला पण असं खूप जास्त पातळ आम्हाला दोघांना पण नाही आवडत आणि टिफिनला पण नाही देत मी पातळ, त्याच्यामुळे मग थोडंसं घट्टच केलं होतं. पण ते थोडंसं घट्ट करण्याच्या नादामध्ये ते भरपूरच घट्ट झालं होतं. म्हणजे नंतर जेव्हा जेवायच्या टायमिंगला मी घेतलं ना ते गार झाल्यानंतर अजून घट्ट झालं होतं. तर या ठिकाणी झालेली आता ह्याला फोडणी पण देऊन झालेली आहे भाजीला आणि दूध पण जवळपास तयारच झालं आहे. दूध तयार झालं होतं म्हणून मग मी त्याला खाली ट्रान्सफर केलं, म्हणजे खाली उतरवून घेतलं आणि मग त्याच गॅसवरती भातासाठी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये भात म्हणजे तांदूळ, पाणी वगैरे ते घातलेलं आहे, मीठ सगळं. आणि भात करावाच लागतो मला, कारण पिल्लू एवढं काही तिखट खात नाही, त्याला मला मग भात त्याला आवडतो, मग भात करत असते. आणि मग कधी जर त्याला असंच मध्ये काही वेगळी भूक लागली तर कधी शिरा वगैरे किंवा कधी त्याला वाटलं तर मॅगी वगैरे करून देत असते. तर भाजी पण झालेली आणि दूध पण उतरून ठेवलेलं आहे, भात शिजतो आहे तोपर्यंत. मग दुसऱ्या गॅसवरती मी एक हे ठेवलेलं आहे पॅन आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे, कारण मला माझ्या स्वतःसाठी बनवायची होती ब्लॅक कॉफी. तर ब्लॅक कॉफीने ना इन्स्टंट एनर्जी मिळते आणि खूप छान अशी तरतरी येते अंगात. तर त्याच्यासाठी मग मी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. आणि ते दूध पण आता मी एका पसरट डिशमध्ये आहोंना देते नाश्त्यासाठी, कारण पसरट डिशमध्ये याच्यासाठी दिले की ते लवकर गार होईल, कारण ते खूप गरम होतं. तर तुम्ही पाहू शकता की किती वाफा त्याच्यातून निघतात. तर या ठिकाणी आता मी ते दूध पण काढून घेतले आहोंना देण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःसाठी ब्लॅक कॉफी पण घेते, कारण मी पण खाणार आहे हे दूध, कारण कधीतरीच मिळतात ह्या गोष्टी आणि त्या जर मिस केल्या तर मग त्या लवकर परत कधी भेटतील हे सांगता येत नाही. म्हणून मग खाणार आहे, पण ते आत्ताच नाही, कारण माझी ती वेळ नाही आहे आत्ता. तर आत्ता वेळ होती माझी ब्लॅक कॉफीची, तर त्यासाठी मग 9 वाजता बरोबर मी ब्लॅक कॉफी घेत असते. तर आता बरोबर 9 वाजले होते आणि मग मी ब्लॅक कॉफी पण घेते. तर छान मला खूप तरतरी येते कॉफीमुळे. आणि त्याच्यानंतर मग कॉफी वगैरे घेऊन झाली, आहोंचा नाश्ता झाला आणि त्यांचं फ्रेश वगैरे होत होते आंघोळ करून येईपर्यंत. मग त्यांचा टिफिन पण मी इथे भरून ठेवते. तर टिफिन एकदा भरून ठेवला ना मग ते कधीही जायला निघाले किंवा घाई असेल तरी मग ते पटकन निघता येतं त्यांना. आणि या ठिकाणी आता मी पूर्ण 3 चपात्या देऊ नये किंवा 3 पोळ्या देऊ नये म्हणून त्यातील एक तुकडा मी असा काढून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये ना एक अशी मिठाची छोटीशी पुडी पण ठेवत असते, कमी जास्त कशात झालं किंवा काकडीवर त्यांना खाऊशी वाटलं तर. आणि त्यानंतर काकडीचा डबा ठेवला आणि शेवटी वरती भाजीचा डबा ठेवलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशी भाजी झालेली आहे, ते म्हणजे खूपच घट्ट टाईप झाली, पण असंच पाहिजे डब्यासाठी, कारण खूप जास्त पातळ भाजी डब्यात टाकली तर खूप ती सांडू शकते किंवा विसळू शकते. त्यामुळे तर आहोंचा टिफिन रेडी करून दिला आणि ते निघाले. तर ते निघाल्यानंतर पिल्लूच्या मी इथे रिॲक्शन रेकॉर्ड केल्या, तर तुम्ही पाहते तो कसा वागतो. कुठे गेल पप्पा? चॉकी आणायला नाही का आम्हाला, ऑफिसला टाक पप्पा. ते म्हणतो चॉकरी आणायला चाललेत पप्पा.
चॉकेट आणा पप्पा, चॉकेट. कॅडबेरी आणा, लय तुला सुचत. पप्पा रोज तुला खाऊ आणतेत ना. मग कॅडबरी कशाला लागती? लागती कशाला? कशाला लागती पण? पप्पा आणतेत होय. तू बाय बाय नाही केलं पप्पाला? केलं. डॅडा घेऊन गेले गाडी. एकदा का हो ऑफिसला गेले का मग माझ्या पायाला भिंगरी लावल्यासारखं माझं काम सुरू होतं. तर अगोदर कपडे टाकायचा विचार केला, पण कपडे फक्त एवढेच आहेत. तर काल रात्रीच मशीन लावली होती, 2दा लावली काल, म्हणजे काल दुपारी पण लावली आणि रात्री पण लावली होती. बेडशीट वगैरे धुवायचे होते म्हणून रात्री लावली. तर मग जे कपडे होते तर ते पण मी धुवून टाकले होते. त्याच्यामुळे आज थोडेच कपडे होते तर मी काही ते धुतले नाही, फक्त मशीनमध्ये ठेवून दिले. आणि मग उद्याचे आणि हे कपडे मिक्समध्ये लावेल, कारण थोड्या कपड्यांसाठी मशीन लावायला परवडत नाही. आणि आता या ठिकाणी आता पिल्लूला आंघोळ पण घालून घेतलेली आणि त्याचा आता चाललेला आहे मेकअप. तर इतका त्रास देतो इथं हे करताना, त्याचं टिक्का वगैरे लावायचं असताना तो खूप त्रास देतो. आणि आता मोठा झाला आहे तर मी त्याला भरपूर वेळा असं करत असते की फक्त डोक्यालाच गंधच लावायचा, पण त्याला सगळीकडे लावायचं असतं, हाताला वगैरे, पायाला, कानाच्या मागं सगळीकडं लाव म्हणतो. एक हात झाला का दुसरा हात देतो, हात झाला का पाय देतो करायला. त्याला फार आवडतं. त्याचे हे तुम्ही पाहू शकता की कसा पाय देतोय ते लावायला. तर त्याला आवडतं हे. आणि असं खूप वेळ धरून बसतो त्यानंतर लावल्यानंतर मेहंदी काढल्यासारखं. तर हेच दिवस आहेत. नंतर काही तो खूप जास्त मोठा झाल्यावर पण लावणार नाही, त्याच्यामुळे मग माझी पण हौस आहे तर लावतच असते मी पण. तर या ठिकाणी झालेलं आहे आता त्याचं सगळं आवरून. तर आता वाजलेले तर 10 आणि माझं 10 वाजता काहीतरी नाश्ता करायचं हे असतं. म्हणजे कधी फ्रूट्स खाते तर कधी काय, म्हणजे अजून तरी फ्रूट्सच खात होते, पण आज मी म्हटलं फ्रूट्स न खाता हेच खावं जे केलेलं आहे. याच्यात खूप जास्त प्रोटीन पण असतं आणि चांगलं असतं हे शरीरासाठी. तर आम्ही दोघं पण हे खातोय. नाश्ता करून झाला आणि त्यानंतर आता सगळं किचन वगैरे ते आवरून घेते. तर अगोदर सगळं जे आहे उरलेलं जेवण ते सगळं एक काढून ठेवते. तर भाताचा कुकर मी तसंच ठेवला आणि बाकीचं सगळं काढून घेतलं. त्यानंतर सगळे भांडे घासून घेते. भांडे घासून झाल्यानंतर सगळं किचन ओटा, गॅस वगैरे ते सगळं छान घासून पुसून घेत असते. मस्त क्लीन करून ठेवत असते. एकदा का हे सगळं स्वयंपाक झाल्यानंतर एकदा का हे किचन क्लीन केल्यानंतर थेट संध्याकाळी त्याच्यावरती स्वयंपाक केला जातो. त्याच्यामुळे मग सगळं आता क्लीन करून ठेवलं ना तर दिवसभर पण फ्रेश वाटतं. तर छान असं आता किचन पण क्लीन झालेलं आहे. आणि हे सगळं आवरताच आता 11 वाजलेले आहेत. आणि 11 वाजता मी चिया सीड्स आणि ॲपल सायडर विनेगर घालून 1 कप पाणी पित असते. तर ॲपल सायडर विनेगर मी यामध्ये घातलेलं आहे आणि चिया सीड्स पण घातलेले आहेत. आणि ते प्यायचं खूप जास्त आंबट लागतं, पण जेवणाच्या 1 तास अगोदर ते पित असते. तर 11 वाजलेले आहेत. तर 12 वाजता जेवण घेत असते. तर त्यानंतर आता मी या ठिकाणी जे बेडशीट्स काल मी धुतले होते तर आता ते अंथरून घेते आहे मी दोन्ही सोफ्यांवरती. तर चला आता बेडशीट्स पण अंथरून झाले, बाकीचे पण सगळे कामं झाले होते. आता फक्त झाडून फरशी आणि टॉयलेट बाथरूम घासायचेच राहिले होते. तर बेडशीट लावल्यानंतर खूप छान लुक दिसतो सोफ्याचा, कारण दोन्ही बेडशीट्स सेम कलरचे आहेत. आणि ते काढले ना तर थोडंसं वियर्ड असं लुक दिसतो. तर आता या ठिकाणी मी परत आता झाडू घेतलेला आहे आणि आता सगळे घर परत झाडून घेते. कारण किती नाही म्हणलं तरी घरातलं एक लेकरू असलं ना तर थोडाफार राडा परत होतच राहतो. तर दर 2-3 तासाला मला घरं झाडावेच लागतात. तर या ठिकाणी आता मी सगळं घरं पण झाडून घेते परत एकदा. तर आता घरं पण छान सगळे झाडून घेतले आणि त्यानंतर मग क्लिनिंगकडे आले. तर क्लिनिंगमध्ये तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी जो मिरर आहे जो बेसिंगच्या तिथला आहे तर तो मिरर अगोदर घासते. त्याच्यावर काय हँडवॉश टाकूनच त्याला धुत असते आणि त्यानंतर बेसिंगला हार्पिकने घासत असते. जे सिरॅमिकचं असतं ना ते हार्पिकने घासलं ना तर लवकर निघतं आणि छान पण निघतं. आणि बेसिंग वगैरे मिरर घासून झाल्यानंतर झाडांचं पण पाणी चेंज करून घेते.
तर पहिलं खूप जास्त झाडं ठेवले होते मी, पण आता ना ते काय होतं खूप कमी स्पेसमध्ये ते जास्त वाढत नाहीत, तर मग मी ते सगळे मातीच्या टबमध्ये ट्रान्सफर केले, तर तिथं छान त्याची आता वाढ होती. तर त्यानंतर आता मी लगेचच टॉयलेट बाथरूम पण घासून घेते. नाश्ता झाल्यानंतर पिल्लूला झोपी लावलं होतं आणि माझे एवढे कामच आवरीपर्यंत हे महाशय उठून बसलेले आहेत. आणि माझे काम कोण करायचं आता? करायचे तू करणार आहे का? इकडे बघ, तू करस तो तस तोंडात नाही घालायचं, तू करतो काम. चल मग फरशा पुसून घे. घे ना. हा करतो मला मदत. हा मदत करशील आणि जास्त कामं वाढवून ठेवशील. हा करतो. बरं चला. बाहेर काढू? नाही ह्याच्यातच बस ना, माझ्या फरशा पुसूस तर. बस ना ग बब्बी. नाही ना ग, बस ना त्याच्यातच. तर त्याला झोळीतून बाहेर काढलं आणि त्यानंतर मग आता मी फरशाच पुसायच्या राहिल्या होत्या, तर त्या पण आता पुसून घेते. तर फरशी पुसून झाल्यानंतर मी जेवायला वाढून घेतला आम्हाला दोघांना. तर दोघांचं एकच ताट बनवत असते, तर तो माझ्याच ताटात जेवतो. तर चपाती, भाजी, भात आणि काकडी घेतली होती सोबत. तर त्याला जे वाटेल तो खातो, पण भाजी वगैरे तिखट नाही खात. चपाती खातो, भात खातो आणि काकडी सुद्धा खातो. चला तर मग आता जेवण वाढून घेतलेलं आहे आणि हा पण उठलेला आहे, त्याला पण जेव घालते मी पण जेवते. तर व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मन बबी श्री स्वामी समर्थ. नीट हात जोडून म्हण, नीट हात जोडून म्हण. कसं म्हणतो तू रोज? श्री स्वामी समर्थ. चल बाय बाय कर. बाय बाय.